नमस्कार. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अगमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरू श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. देव माझा या चॅनलमध्ये तुम्ही मला पुन्हा संधी दिलीत त्याबद्दल मी माझ्या चॅनलचे अत्यंत आभारी आहे. आपण साठे काकांचा अनुभव कथन करण्याकरता मागच्या एपिसोडला तुम्ही मला संधी दिलीत, पण काकांचे अनुभव एवढे चांगले आहेत आणि खूप आहेत की आपण 40 मिनिटांमध्ये मी जे काय बोललो ते फार कमी होतं. म्हणून काकांना पुन्हा विनंती केली, काका तुमचे अजून खूप अनुभव चांगले आहेत जे लोकांपर्यंत जावेत अशी इच्छा आहे. मग मी त्यांची परवानगी घेतली आणि मग आम्ही ते पातर्पेकर सरांना विनंती केली की आम्हाला अजून एकदा तुम्ही संधी देऊ शकाल का. तर आज तो योग माझ्याकडे चालून आला. माझ्या अनुभवामध्ये काकांशी जेव्हा माझा संपर्क आला तर 2023ला एक सांगलीमधले गृहस्थ होते शेंडे म्हणून, त्यांच्याकडून त्यांचा करता काकांनी मला फोन केला की देव नरेंद्र शेंडे म्हणून एक जण आहेत ते तुला फोन करतील आणि त्यांना तू मार्गदर्शन कर. मी 2 मिनटं गोंधळलो, अरे काय कळे ना मला. मी काकांना म्हटलं, काका मी असं कधी काही काम केलं नाही हो. तू म्हणे एक काम कर, नानांचं नाव घे आणि बोलायला चालू कर. मी म्हटलं ठीक आहे. आता हे शेंडे जे आहेत हे आत्महत्या करायला निघाले होते. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांची फॅमिली आणि मुलगा त्यांना 1 वर्ष सोडून गेले होते. त्यांचा कुठं पत्ता लागत नव्हता, ट्रेस होत नाही, काहीच नव्हतं. आता हे मला काकांनी सांगितल्यामुळे मी नानांचं नाव घेतलं आणि सांगायला सुरुवात केली. मला माहिती नाही मी त्यांना काय बोललो ते, पण साधारण एक 15 दिवसामध्ये त्यांची मुलगा आणि फॅमिली कुठे आहे त्यांना त्याचा पत्ता लागला. त्यानंतर ते आणखीन हायपर झाले आणि नाही मला खूप मोठा फसवणूक झाली. म्हणजे त्यांच्या बहिणीकडनीच त्यांच्या आईला आणि त्यांच्या पत्नीला आणि मुलाला सांभाळून बाजूला ठेवलेलं होतं. शेवटी तो प्रॉब्लेम सुटला आणि हे शेंडे नंतर 2024ला आमच्या सांगलीच्या ट्रिपमध्ये भेटायला आले होते. असे त्यांचा तो एक छान अनुभव होता की त्यांची गाठभेट मुलाबरोबर आणि बायकोबरोबरची त्यांनी काकांनी घडवून दिली. जी आत्महत्याला निघालेली व्यक्ती आहे ती थांबवण्यात आली. अशी पण सेवा काकांनी माझ्याकडनं करून घेतली. काका नेहमी एक सांगतात की तुमचे जे गुरु आहेत तुम्ही त्यांना सोडू नका, तुम्ही त्यांची सेवा करा. आणि काका त्या गुरूंच्या बरोबर काही जर तुमच्या आध्यात्मिक याच्यामध्ये प्रगतीमध्ये काही असेल तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही काकांना गुरुस्थानी म्हणतो. काका म्हणतात मी तुमचा गुरुबंधू आहे. आता याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की माझ्याकडनं ना केशरची सेवा गाणगापूरचा जात असते. मला कधी काळी एक 2023-24च्या दरम्यान कधी डोक्यामध्ये आलं की आपण जे केशर पाठवतोय हे केशर खरंच देवाला वापरलं जातं का ब्राह्मण आपल्यामध्येच कुठंतरी त्यांच्या व्यवसायाकरता वापरतात. मी त्यावेळेस थोडं थांबवली ती सेवा. आणि एक दिवशी काकांचा फोन आला. मला म्हणले, नरेंद्र तू काय पाठवतोयस ना ते चालू ठेव, ते थांबवू नकोस. मग म्हटलं अरे काकांशी मी कधी हे बोललो नाही की मी असं काही करतोय म्हणून. काकांना म्हटलं हे पुढं कंटिन्यू राहील, जोपर्यंत महाराज करून घेतील तेपर्यंत मी करेन. ते आजतागत चालू आहे. महाराज माझ्याकडून करून घेतात. असेच काही काही अनुभवामध्ये आम्हाला गजानन महाराजांच्या पादुका ज्या येतात आषाढ्यामध्ये पंढरपूरला येतात, तर आम्ही त्या पादुका जेव्हा तुळजापूरला येतात त्या घाटामधनं खाली आल्यानंतर वारकऱ्यांना आम्ही नाश्ता देण्याकरता सेवेमध्ये मला भाग घ्यायला मिळत होता. आता याच्यामध्ये 2023ला 2023 का 24 असेल, रेड अलर्ट दिलं होतं की खूप जोरात पाऊस पडेल आणि त्यामुळं सगळा गोंधळ उडेल असं होतं ते. आम्ही काकांना असं सांगितलं, काका असंच आहे, हा रेड अलर्ट आलेला आहे. त्यामुळे काका म्हटले तुम्ही जावा म्हणे, काही काळजी करू नका, मी नानांना विनंती करतो की पाऊस पडणार नाही, तुम्ही जाऊन या. आणि घडलंही तसंच. आम्ही तुळजापूरला महाराजांची सेवा करण्याकरता, वारकऱ्यांची सेवा करण्याकरता गेलो, सेवा दिली. पुण्याला आम्ही परत आलो, पण पावसाचा एक थेंब पडला नाही. रेड अलर्ट असून काहीही झालं नाही. अशा अनुभवामध्ये खूप छान छान अनुभव आहेत की ज्यामध्ये तुम्ही निर्जीव वस्तूवरती सुद्धा किती एखादी गोष्ट गुरुत्व आपल्या हक्कानं काही गोष्टी करून घेऊ शकतो. तसा एक चांगला अनुभव होता. 2024ला आम्ही वाडी, सांगली, नवबाग अशा यात्रेला निघालो होतो. काका नेहमीप्रमाणे गाडीमध्ये बसले, पण बसताना काकांनी पुढं बॉनेटवरती हात ठेवला होता फक्त. आता तो हात का ठेवला ते मला माहिती नव्हतं. पण ना
माझी गाडीला जेव्हा डिझेल भरलं होतं तेव्हा 625 किलोमीटर गाडी जाईल असं ते मायलेज दाखवत होतं. उंबरजपाशी गेलो तर 595 किलोमीटर अजून जाईल असं दाखवत होतं. आता वास्तविक पाहता मी 2 घाट, जातानाचा चढ, आम्ही 5 जणं, आमचं सामान असं त्या गाडीमध्ये टाटा नेक्सॉन माझ्याकडे आहे. नवीन गाडी होती तशी. पण एवढं मायलेज मला थोडं प्रश्न पडला. त्यावेळेस मला भास्कर म्हणला, की भास्कर माझा गुरुबंधू. तो म्हटला, की काकांनी जर गाडीवरती हात ठेवला असेल, तर ती गाडी तिप्पट चौपटसुद्धा ॲव्हरेज देते. म्हणजे फक्त माझं डिझेल जे आहे ते टोल नाक्याला उभं राहतोय किंवा कुठेतरी ट्रॅफिकला उभा राहतोय तेव्हाच डिझेल जळलं. इतर वेळेस इंजिन चालू आहे, पण हे काही फ्युएल कन्झम्पशन काहीच नाही. हा असा प्रकार होता. मी मनामध्ये म्हणलं, की काका मला असा अनुभव नको आहे. जे काय डिझेल जळायचं ते जळू दे. आता असं हे आपली बालबुद्धी किंवा आपली विचारबुद्धी विचित्र असते. त्याप्रमाणे मी बोलून गेलो आणि उंबरजच्या नंतर डिझेल डबल स्पीडनं जळायला सुरुवात झाली. आता आम्ही परत येताना गोंदवल्यापाशी आल्यानंतर काकांनी विचारले, "अरे तुझं मायलेज काय आहे म्हणतंय?" मी तेव्हाच लगेच भास्करने त्यांना सांगितलं, की "काका यानं सांगितलं उंबरजमध्ये, की बाबा जे काय डिझेल जळायचं ते जळू दे." मला म्हणतात, "तू असं काय बोलला रे?" म्हटलं, "काका," म्हटलं, "मला सेवा द्यायची होती, पण ती अशी द्यायची नव्हती." "अरे," म्हणे, "वेड्या, तुझ्या गाडीवरती देव बसले होते." म्हटलं, "काका, गाडी गाडीवरती देव बसले होते आणि गाडीमध्ये सुद्धा देव आहे." मग ते हसले. आम्ही तसंच जेव्हा पुण्यामध्ये आलो, काकांना मी जेव्हा सोडलं, त्याआधी त्यांच्या आधी मी सगळे गुरुबंधूंना सोडलं होतं आणि काका सगळ्यात शेवटी उतरले. पण काकांचं वजन साधारण 55 किलो असेल आणि काका जेव्हा उतरले, तेव्हा गाडीचं सस्पेन्शन एकदम असं झपकन उचलल्यासारखं झालं. म्हणजे गाडी एकदम फ्री झाली आणि गाडी एकदम नंतर जो पिकअप होता गाडीला, तो खूप जास्त होता. म्हणजे कोणीतरी वजनदार बसलंय किंवा गाडीत वजन होतंय, असा तो अनुभव होता. पण तो आपण शब्दातच मांडणं किंवा अनुभवणं हा एकच भाग आहे. असं पुढे करता काकांनी आम्हाला मागच्या म्हणजे 2024ला तुम्ही आमच्याकडे या, असे आम्ही 15-16 जणं काकांच्याकडे शिकण्याकरता म्हणजे आध्यात्मिक शिकण्याकरता म्हणून त्यांनी बोलवलं होतं. आम्ही गेलो होतो तिथं. आता याच्यामध्ये 29 ऑक्टोबरला माझी काकू आहे, लांबची काकू ॲक्च्युली, म्हणजे सगोत्री वीणादेव ह्या वारल्या आणि मग मला ते सगोत्री सूतक होतं. तर मी काकांना म्हटलं, "काका असं-असं झालं, मी काय करू?" मला म्हणले, "तू एक काम कर, मी अधिकारवाणीनं तुला सांगतो, तू जाणवं बदल आणि तू इकडे ये, नानांच्या सेवेपाशी तिथे ये." मी काय नाही ऐकलं आणि मी निघून गेलो. पुढे असं आलं, की मार्च महिन्यामध्ये माझे जेव्हा सासरे वारले, तेव्हा मात्र मला 3 दिवसाचं सुतक असेल, तर काकांनी मला ते 14 दिवस पाळायला लावलं होतं. म्हणजे त्यांनी तो अधिकार तो कदाचित तिकडं वापरला असावा, असं मला वाटतं. आपल्याला त्याच्याबद्दल जास्ती काही माहिती नाही. या अनुभवामध्ये जळगावला आम्ही जेव्हा गेलो होतो, तेव्हा आमचा कार्यक्रम चालू असायचा. सकाळी अध्ययन असायचं, नंतर दुपारी थोडा आराम असायचा, परत काका संध्याकाळी अध्ययन घ्यायचे, नंतर थोडा पुढा वेळ राहायचा. मग त्याच्यामध्ये काकांना भेटायला येणारी लोकं असायची, त्यांच्यावर आमच्या गप्पा व्हायच्या किंवा काकांनी 1-2 साधकांना बोलावलं होतं. त्याच्यामध्ये एक रजनी महाजन नावाच्या साधक होत्या. त्या नाना महाराजांच्या शिष्या होत्या. ह्या रजनी महाराजांनी त्यांनी त्यांचा सांगितलेला जो काही अनुभव आहे, तो आमच्यासमोर त्यांनी व्यक्त केलेला मी आज तो प्रदर्शित करू इच्छितो. ह्या नानांच्या शिष्या होत्या आणि या हॉस्पिटलाइज्ड होत्या आणि एक दिवशी त्यांच्या मुलांचा काकांना फोन आला, की "काका, आई गेली" म्हणून. आता काकांनी सकाळी तो हे आला निरोप आल्यानंतर काका म्हणले, "अरे, असं कसं काय झालं? तुझ्या आईची खूप मोठी अजूनही नामसेवा राहिलेली आहे. तू एक काम कर, नानांचा अंगाराची पुडी आहे तुझ्याकडं, ती घे आणि त्यांच्या अंगाला लाव आणि म्हणा, 'नाना, नाना कृपा करा.'" आता तसं बघायला तर त्या स्क्रीनवरती तुमच्या श्वासोच्छवासाच्या ज्या लाईन्स येत असतात, त्या पूर्णपणे लाईन आलेल्या अशी स्ट्रेट लाईन आली आहे, म्हणजे श्वास थांबलेला आहे आणि डेड झाल्याच जमा आहे किंवा झालेली आहे. अशी व्यक्ती अर्ध्या तासानंतर उठून बसली आणि म्हणजे हा एक मोठा चमत्कारच आहे ना तर हा अनुभव त्यांनी त्यांच्या तोंडाने सांगितला आणि काकांना ते सारखं विचारत आहेत, "आम्ही अर्धा तास कुठे गेली होती?" काका म्हणतात, "मला माहिती नाही, तुम्हीच सांगा तुम्ही कुठे गेला होता." तर आम्हालाच माहिती नाही कुठे गेल्यात ते. आता हा अनुभव जो आहे, हा एकदम वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे, की एखादी व्यक्ती मृत घोषित होतीये, झालेली आहे आणि त्याच्यानंतर तिला सांगण्यात येतं आहे, की ती परत पुनर्जन्म झाल्यासारखी आहे.
आणि मग त्यांना त्यांची नामसेवा जी काय राहिली आहे ती पूर्ण करायला त्यांना मिळालेली आहे. असं पुढं करता 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 यावर्षी अ, काकांनी मला एक फोन केला होता आणि सांगितलं होतं की अरे एक वैशाली खोले म्हणून ताई आहेत, त्यांना तू फोन कर आणि त्यांना मला भेटायला जायचं आहे, त्याची तू व्यवस्था कर. म्हटलं ठीक आहे. मी त्या वैशाली त्यांना फोन केला. वैशाली त्यांनी माझा नंबरच ब्लॉक करून टाकला. मला कळेना, मी WhatsAppवरती मेसेज पाठवतोय, तो ब्लॉक, सगळं ब्लॉक. मग टेक्स्ट मेसेज जातो हे मला माहिती होतं म्हणून टेक्स्ट मेसेज पाठवलं आणि त्यात लिहिलं, "मी पूज्य साठे काकांच्याकडनं करता तुमची भेट होण्याकरता तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करतोय." आणि मग पुढच्या 2 मिनिटात त्यांच्याकडनं मला फोन आला. आता का ताईंनी फोन केला, माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, "ताई तुम्ही मला ब्लॉक केलं आहे." म्हणे, "अहो तुमच्याकडनं ना माझ्याकडं खूप मेसेजेस आलेत म्हणून मी तुम्हाला ब्लॉक केलं आहे." म्हटलं, "मी तर तुम्हाला काहीच पाठवलं नाही आहे." म्हटलं, "मी प्रत्यक्ष भेटेन तेव्हा तुम्ही मला दाखवा काय आहे ते." असं तो विषय झाला आणि मी काकांना, "काका तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे," अशी थोडीशी फार माहिती दिली आणि तो फोन ठेवून दिला. 5 मिनिटांनी परत त्यांचा फोन आला. मला म्हटले, "अरे कोण बोलतंय समोरून?" म्हटलं, "मी नरेंद्र देव बोलतोय." म्हणे, "कसं काय शक्य आहे?" म्हणे, "तुमचा आवाज आणि काकांचा आवाज एवढं साम्य आहे की मला कळतच नव्हतं नक्की कोण बोलतंय." म्हटलं, "आता ही म्हटलं काकांची हे कृपा आहे किंवा काकांचा अनुभव आहे, हा एक वेगळा अनुभव आहे." आणि मग काका जेव्हा भेटून आलो आम्ही त्यांना, त्याच्यानंतर मग वैशाली ताईंनी दिव्यत्वाची अनुभूती भाग 1 आणि भाग 2 असा हा महादेव माझा चॅनलवरती अतिशय 2 सुंदर अनुभव त्यांनी त्यांचे व्यक्त केले. याच वैशाली खोले यावर्षी जेव्हा आम्हाला परत भेटल्या, त्यावेळेस काकांशी त्यांचं बोलणं आधी झालेलं होतं आणि मग वैशाली खोलेंनी आम्हाला सांगितलं, की "मी तुमची गुरु भगिनी आहे." आता हे कसं काय? तर मग त्यांनी सांगितलं, की "जे तुम्हाला काकांनी सांगितलं होतं, तुम्ही 5 जण जे आहेत, एका अपघातामध्ये मागच्या जन्मात कुठेतरी तुम्ही मृत्युमुखी पडलात, त्याच्यामध्ये मी पण होते. आता अशी आम्हाला गुरु भगिनी या जन्मामध्ये पुन्हा मिळाली आणि ती काकांच्यामुळं मिळाली." हे काका म्हणजेच नाना. आता आम्ही या भगिनीला या जन्मामध्ये आम्हाला परत भेटायला मिळालं, ही खूप मोठी एक अनुभूती आहे. असंच मागच्या वर्षी एक नेहा म्हणून आहेत ताई, त्या भेटायला काकांना त्यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं, की मला काही तुम्हाला भेटायचं आहे आणि मग काकांनी माझ्या घरी त्यांना बोलवलं होतं. त्या नेहाताई आल्या, बसल्या, त्यांचं काकांचं बोलणं झालं. आता नॉर्मली कसं असतं, की माझ्याकडं माझ्या ओळखीची व्यक्ती आली तर आमचा दुसरा गुरुबंधू त्यावेळेस काकांच्या शेजारी बसतो आणि मग तो काय सांगतात काका ते ऐकत असतो आणि कधी काळी मग या ज्या लोकांना अडचणी असतात त्यांना आम्ही थोडंफार मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. या नेहाताई आल्या होत्या आणि काकांनी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही तुमच्या घरामध्ये काय आणून ठेवलंय ते तुम्ही विसर्जन करा. या नेहाताईंचं असं आलंय, की त्यांनी सांगून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला. म्हटलं, "नेहाताई, काकांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं तुम्ही घरामध्ये काय आणून ठेवलंय, तर तुम्हाला ते कळलंय का? काय आहे ते?" मला म्हणे, "नाही कळलं मला." म्हटलं, "तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्या साधू, पुरुष, संत-बिंत कोणाकोणाला भेटला असाल, तर त्यांच्याकडनं तुम्हाला अंगारे, गंडे, दोरे, यंत्र असं काय आणलं असेल ना, ते काकांनी तुम्हाला विसर्जन करायला सांगितलं." तर ठीक आहे म्हणे. मग त्यांनी काही पहिल्यांदा फोन करून सांगितलं, की "माझ्या घरात जेवढं होतं ते विसर्जन करा." म्हटलं, "ताई," म्हटलं, "अजूनही तुमच्या घरात काहीतरी आहे, तुम्ही शोधा." आता मला हे सांगावंसं का वाटलं मला माहिती नाही. पण मी त्यांना सांगून टाकलं. आता त्यांनी मी असं कोणी फोन आला तर आम्ही त्यांना नॉर्मली नानांचं नाव घेतो आणि त्यांच्याशी बोलतो. तसं मी नाना महाराज की जय म्हणलं आणि त्या ताईंशी बोललो होतो. आता मी त्यांना सांगितलं, की "तुमच्या घरात अजूनही काहीतरी आहे, ते तुम्ही काढा, बघा, शोधा, मिळेल." असं 2दा-3दा झालं आणि दोन्ही तिन्ही वेळेस त्यांच्या घरातनं कुठून अंगारच्या पुड्या निघाल्या. एकदा मी शिरोळवरनं माझे एक मित्र आहेत, नितीन गायकवाड म्हणून, यांच्याबरोबर एका कस्टमरकडनं पुण्याकडे परत येत होतो आणि त्यावेळेस या ताईंचा फोन आला. त्यांचा फोन आल्यानंतर त्यांनी फोन सुरुवात केल्या मी त्यांना पहिलं म्हटलं, "ताई, तुमच्या घरात अजूनही काहीतरी आहे." म्हणे, "कसं काय?" म्हणे, "अहो मी सगळं केलेलं आहे." म्हटलं, "तुम्ही शोधा," म्हटलं, "मिळेल तुम्हाला." आता त्यांना जे विचारावं ते विचारून झालं आणि तो फोन ठेवला. नितीनने मला विचारलं, की "बाबा, अरे तू असं कसं काय सांगतो?" अरे म्हटलं, "नितीन काय मी तुला सांगतो ऐक जरा."
म्हणलं यांच्या ना मुलाच्या कपाटामध्ये काहीतरी आहे. मला म्हणलं काय सांगतो? म्हणजे अरे मग तू त्यांना का नाही सांगितलं? म्हटलं नाही म्हटलं. मी सांगणं म्हटलं माझं ते कर्तव्य नाही म्हटलं. त्यांनी त्यांची जी हे केलेली आहे त्याची कर्म जी आहेत फळं आहेत ती त्यांनीच हे करायची आहेत. शोधायचे तर त्यांनी ती मार्गी लावायची आहेत. म्हटलं आपण जर त्यांना सुखासुखी सगळं सांगितलं तर त्यात काही अर्थ राहत नाही. त्या लोकांचा विश्वास बसत नाही. त्यांना शोधू दे. मग तो विषय तिथं थांबला आम्ही. मग 4 दिवसानंतर त्या नेहाताईंचा परत फोन आला आणि अहो मला ना मुलाला काहीतरी अमेरिकेला कुरिअरनं पाठवायचं होतं म्हणून मी मुलाचं कपाट उघडलं आणि त्याच्या सॅकमध्ये मला 2 अंगाराच्या पुड्या सापडल्या. म्हटलं ठीक आहे. तर त्या दोन्ही पुड्या सापडलेल्या ज्या आहेत त्या त्यांनी विसर्जन केल्या आणि त्या क्षणीसुद्धा मी त्यांना म्हटलं ताई तुमच्या घरात अजूनही काहीतरी आहे. मग त्या म्हटल्या अहो मी तुम्हाला खरं सांगू का? मी एक ₹65,000 खर्च करून एक यंत्र घेतलेलं आहे. ते एक यंत्र आहे माझ्या घरामध्ये. म्हटलं ताई म्हटलं तुमच्याकरता ते ₹65,000 तुम्ही खर्च केलेत पण आमच्याकरता तो साधा पत्रा आहे. पण तुम्ही एवढी मोठी खर्च केला आहे तर तुम्ही काकांना विचारा आणि जे काय असेल ते निर्णय घ्या. आता हे मी सांगत असताना मी त्यावेळेस घरात पूजा करत होतो आणि ताईंना मी सांगितलं की तुम्ही हे करा. आत्ता झालेत बघा 10:30 पावणे 11 झालेत. काकांना तुम्ही डायरेक्टली फोन करा. काका अवेलेबल होतील. आत्ता तुमचं जे काय आहे ते लगेच तुमचा निर्णय होऊन जाईल. त्यात मी माझा फोन कट केला. माझा फोन बाजूला आहे. माझी पूजा एका बाजूला चालू आहे. त्यात त्यांनी काकांना फोन केला. काका आणि ते जे काय बोलतायत हे मला माझ्या डाव्या कानामध्ये स्पष्ट ऐकायला येत होतं. आता हा जो भाग आहे हे मला माहिती नाही काय आहे ते. त्यांनी काकांचा फोन झाला आणि त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, "काकांनी तुम्हाला हे सांगितलं ना?" म्हणले, "हो." "तुम्हाला कसं काय कळलं?" म्हटलं, "तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा म्हटलं मला ऐकायला येत होतं." आता असा पण काही विचित्र अनुभव असेल आणि आपण म्हणजे हे काय हे दैवी अनुभव आहेत आणि काकांनी दिलेले अनुभव आहेत. हे आपण खूप मोठे चित्रविचित्र अनुभव असतात, पण ते चांगले असतात आणि ते लोकसेवेकरताच आपण वापरले पाहिजे असं मला वाटतं. याच्यापुढे असा आत्ता एक रिसेंटचा अनुभव असा आहे, की माझे एक मित्र जे आहेत त्यांच्या मिसेस म्हणजे अश्विनी अमरावतीकर म्हणून आहेत. यांच्या डाव्या आणि उजव्या पायाला डायबिटीसच्या जखमा झालेल्या. साधारण त्यांच्या पायाला 3 इंचाची डायबिटीसची जखम आहे. डायबिटीसची जखम नॉर्मली बरी होत नाही. तर त्यांचं औषध चालू होतं आणि मला माहिती नाही मी त्यांना का फोन केला. आता ती गुरुची लीला असते, की तुम्ही का फोन करताय, काय करताय? मी त्यांना फोन केला. म्हणे, "हो मला असा-असा त्रास आहे." म्हटलं, "मी आलो तुमच्याकडे येतो," म्हटलं, "भेटायला." आणि मग तिथून मी त्यांना काकांना फोन लावून दिला आणि त्यांची फोनवरती व्हिडिओ कॉलवरती त्यांना भेटून दिलं. काकांनी त्यांना सांगितलं, "तुम्ही त्या ज्या महाराजांची गुरुचरित्राची पोथी वाचत होते ना, त्यांचं नाव सांगितलं, की तुम्ही यांची पोथी वाचताय ना?" त्या एकदम शॉकच झाल्या. म्हणे, "मी पोथी वाचते यांना काय माहिती?" म्हटलं, "आता आहे मी काही सांगू शकत नाही." म्हटलं, "त्यांना काय माहिती आहे आणि काय नाही माहिती हे त्यांनाच माहिती." मग काकांनी त्यांना काही उपासना सांगितली करायला. ती उपासना अगदी साधी होती आणि आश्चर्य आहे, की 3 इंचाची जखम त्यांची पायाची, डाव्या पायाला 3 इंचाची जखम होती आणि उजव्या पायाला थोडीशी जखम होती. 15 दिवसात उजव्या पायाची तर जखम त्यांची पूर्ण बरी झाली आणि डाव्या पायाची जी जखम आहे, ती 3 इंचावरनं 5 सेंटीमीटर एवढी राहिली. आता 1 महिना झाला या गोष्टीला. आज मी त्याला त्यांच्या दोन्ही पायाच्या ज्या जखमा आहेत, ह्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात. त्यांच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या चांगल्या चालू शकतायत. असे खूप काही अनुभव आहेत, जे आपल्याला सांगता येतील किंवा सांगण्यासारखे आहेत. तर मला असं वाटतं, की जे काही अनुभव आहेत, यातले मी मेन जे अनुभव आहेत, मी ते सांगायचा प्रयत्न केला आहे. पातर्पेकर महाराज, मी असं तुम्हाला म्हणतो, महाराज म्हणतो, तुम्ही मला संधी दिली आहे आणि हा जो काय गुरुसेवेचा भाग आहे, हा करायला तुम्ही मला परवानगी महाराजांनी पण परवानगी दिली, माझ्याकडनं करून घेतली. मी तुमच्या सर्वांचे खूप मोठे आभारी आहे. मी एवढं बोलतो आणि मी थांबवतो. दादा तुम्ही स्वतः पाहिलेले साठे काकांचे तुम्ही अनुभव आता सांगितले. मला एक सांगा, की तुम्ही ह्याच्यातून काय शिकला? कारण तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या समोर घडलेल्या आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये पहिला जो अनुभव मी सांगितला, म्हणजे शेंडे यांच्याबद्दलच्या बोललो होतो मी. याच्यामध्ये गुरु तुमच्याकडनं कुठली सेवा करून घेतात किंवा तुम्हाला कुठली सेवा करायची आहे, कशी करायची आहे, का करायची आहे, ह्याचं सर्व नियोजन गुरु आपल्याकडून करून घेतात. याच्यामध्ये तुम्ही सेवा करताय म्हणजे तुम्ही काय फार मोठे झालाय असं काही नाही आहे. आणि तुम्ही काय सेवा केली हे नंतर तुम्ही कसं काय बोललात, काय नाही बोललात. पण ते सेवा करून घेऊन बरोबर योग्य मार्गाला तुम्ही लावलंत एखाद्या व्यक्तीला.
आणि नंतर तुम्ही ते विसरून पण गेलात. आज माझ्याकडे ना हा अनुभव जो आहे हा मी खूप दिवसा विसरून गेलो होतो, पण मला राहवला नाही म्हणून मी ते सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं. पण हे जे अनुभव असतात ह्याचं पुढं जाऊन कोणी व्यावसायीकरण करू नये. म्हणजे आपण आपल्याकडून सेवा करून घेतली आहे तर त्याचं पुढे व्यावसायीकरण करून बाबा आता मला हा असं झाला आहे, माझा असा अनुभव आहे, मी त्यातून मला काहीतरी मिळायला पाहिजे, हा भाव तुमच्यामध्ये कधीही नसला पाहिजे. कारण ह्याच्यातून बघा, आता हा शेंड्यांचा अनुभव झाला. दुसरा अनुभव झाला आपला केशर सेवेचा. केशर सेवेला मला वाटलं होतं की बाबा आपण जे काय करतोय हे खरंच होतंय का नाही होतंय, म्हणजे आपण जी सेवा पाठवतोय ही खरंच महाराजांपर्यंत पोचतीये का नाही पोचतीये, का ती व्यक्ती व्यवसाय करण्याकरता वापरतीये, हे आपल्याला काहीच अनुभव नाही आहे. म्हणून मी ते आपलं थांबवलेलं होतं ना. पण इथे कसं आलंय की आता ह्याच्यामध्ये आध्यात्मिक काय भाग आहे हे आपल्याला माहिती नाही. पण काकांना मी कधीही सांगितलेलं नव्हतं की मी केशर पाठवतोय. आणि काकांनी मला सांगताना डायरेक्ट केशर म्हणून नाही सांगितलं. काकांनी मला सांगताना कसं सांगितलं, अरे तू ते गाणगापूरला काय पाठवतोस ना, ते पाठवायला बंद नको करू, ते पाठवत जा. असाच फक्त तो निरोप होता. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना जरी कळलं असेल, तर आता मला ह्याच्यामध्ये असं वाटतं की आपण माणसानं कम्युनिकेशन करता इंटरनेट आहे, नेटवर्क आहे, मोबाईल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु हे भगवंताचा मोठा रडार जे आहे, हे कुठं बसवलंय आणि कसं चालतंय हे आपल्याला काहीही माहिती नाहीये. हे काय पद्धतीनं चालतं, काय म्हणजे आपल्या मागं पुढं आपले मागचे जन्म, पुढचे जन्म याच्या आता काकांनी किंवा दिडे मामांनी जे मला मागच्या याच्यात सुद्धा एपिसोडमध्ये उल्लेख केला होता, हे एकमेकांशी कसे बोलतात, काय बोलतात याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये. पण हे फक्त अनुभव मात्र चांगले देतात. हे अनुभव यातून शिकायला काय पाहिजे आणि आपण कसं वागायला पाहिजे, गुरुतत्वाशी आपण कसं एकनिष्ठ असायला पाहिजे, हे खूप मोठा याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्या स्वतःत घडवणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. 2023ला काकांच्या बरोबर आम्ही चारही गुरुबंधू म्हणजे रवींद्र कोरटे, नंतर भास्कर किंवा आम्ही त्याला राहुल जाधव, अमित पवार आणि मी स्वतः, आमच्या सगळ्या फॅमिलीने ठरवलं की गुरुपौर्णिमेला काकांचा वाढदिवस असतो तर आपण त्यांची तुला करायची. पण काकांनी काय म्हटलं की माझी तुला करायची नाही, कारण म्हणजे तुला करू नका, पण तुम्ही माझ्या वजना एवढं धान्य जे आहे ते आपण आणू आणि ते तुम्हाला नंतर कोणाला अनाथ आश्रम किंवा कुठला ट्रस्टला वगैरे द्यायचं असेल तर ते तुम्ही द्या. काकांचं वजन साधारण 55 ते 60 किलोचे असेल, पण आम्ही ते 70 किलो साधारण धान्य होतं. काकांनी त्याची पूजा केली. आम्ही तुला नाही केली तिथे. आणि काकांनी पूजा केलेलं जे काय प्रासादिक अन्न आहे ते मात्र आम्ही तिकडं त्या वेगवेगळ्या 2-3 ट्रस्टमध्ये नेऊन दिलं. आता याच्यामध्ये कसं आहे की एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की माझी तुला करणं म्हणजे फार मोठं काही आहे. आता तसं बघायला गेलं तर त्यांना तो दिलेला मान आहे. पण काका इतके जमिनीला लगत आहेत की त्यांनी असा काही प्रकार कधी करून दिला नाही. मी तुमच्यासारखा सर्वसाधारण सामान्य माणूस आहे आणि त्यामुळे माझी तुला करण्याची आवश्यकता नाही. असा तो 2024चा कार्यक्रम झाला होता. आता यावर्षी 2025ला खरोटे काकांच्याकडे पण काकांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि आम्ही आलो म्हणे. त्या दिवशी सुद्धा काय झालं, खरोटे काकांनी आम्ही असं नियोजन केलं की ॲक्च्युली काका म्हणले की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना खूप लोक भेटायला येतात. मग त्यावेळेस खूप ते असं म्हणजे इतके लोक आहेत, मग कोणाला अटेंड करायचं आणि कोणाला नाही करायचं असा प्रसंग होतो. मग आधीसुद्धा आम्हाला त्यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला काय भेटणार नाही आहे. मग असं सगळ्यांचं शेवटी कसं असतं, गुरु शिष्याधीन असतात. तर आम्ही खूप मागं लागलो, काका आम्हाला तुम्ही थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या. आणि मग काकांनी शेवटी म्हणले मी तुम्हाला ना एक 20 मिनटं देतो. आता हे सगळे खरोटे वहिनींच्यामुळं 20 मिनटं तरी आधी तयार झाले. तर ते 20 मिनटाच्या पुढं जवळजवळ 2 तास झाले आम्हाला. काकांनी वेळ दिला. आम्ही त्यावेळेस ना काकांनी त्यावेळी आम्ही जेवणाचा थोडासा बेत ठेवला होता. आणि आम्ही 25 लोकांचं साधारण आम्ही अन्न मागवलं होतं की 25 लोकं साधारण येतील. पण त्या दिवशी कमीत कमी जो 70 ते 80 लोकं असतील किंवा 100 असेल, बरोबर ना? तर एवढी लोकं आली. 25 लोकांचं अन्न आणि इतक्या लोकांना पोटभर जेवण होऊन सुद्धा उरलेलं होतं. आता ह्याच्यात काकांनी हळूच अन्न काय म्हणतात, अन्न पुरस्करणी जपली असेल का काय हे त्यांनाच माहिती. ह्याच्यावरती आपण भाष्य न करणार, कारण आम्ही फक्त बोलताना 25च लोकांचं बोलवलं आहे.
आणि प्रत्यक्षात जवळ 60-70 लोक येऊन गेले तरी अन्न शिल्लक आहे. हे कसं आहे, काय आहे, याच्याबद्दल आपण काही बोलणं म्हणजे चुकीचं आहे. हे काका, नाना आणि ते खरोडे काका हेच जाणवतं. ह्या सगळ्या एकंदरीत अनुभवामध्ये ना, मला एक असं वाटतं, काकांना नेहमी काही कसं करायचं असेल तर ते नानांची परमिशन घेतात, परवानगी घेतात आणि ते नेहमी म्हणतात, मी काही केलं नाही, हे नानांनी केलं आहे. हे जे काय अनुभव आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे कोणाचा पुन्हा जन्म झाला आहे किंवा काय असे, तर याच्यामध्ये सर्व ठिकाणी ते म्हणतात की नानांनी परवानगी दिली तरच होत आहे. म्हणजे याच्यामध्ये मी करतोय हा त्याच्यातला स्थायीभाव कुठेही नाही आहे. जे कोण करतंय ते त्यांचे गुरु कोण, तर नाना. नाना त्यांच्याकडनं करून घेत आहेत आणि काका ते करतायत. पण ते काका नेहमी म्हणतात, हे मी करत नाहीये, हे माझ्याकडनं करून घेतलं जात आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय आहे, गुरु आणि शिष्य ही परंपरा त्यांनी माझ्याकडनं नाहीये, माझं महत्त्व त्यांनी कधीही पुढं आणलेलं नाहीये. त्यांनी त्यांच्या गुरुच्या करताच जे काय आहे तेच करता करविता दत्त तत्परी ठेवणी चित्त, हे जे म्हणलं जातं ते त्यांनी दत्त महाराज म्हणजेच नाना महाराज असंच त्यांनी ते आत्तापर्यंत ट्रीट केलेलं आहे आणि ते अजूनही तसंच करतायत आणि तसंच सांगतायत. आम्हाला पण अशी त्यांच्याकरता ती सेवा करायला मिळावी एवढीच फक्त आमची इच्छा आहे. श्री नरेंद्र देव आपल्याबरोबर आज आहेत. तुम्ही आज आम्हाला साठे काकांबद्दल आणि त्यांची श्रद्धा जी परमपूज्य नाना महाराज ताराणेकरबद्दल जी आहे, त्याबद्दल आम्हाला थोडीशी एक झलक सांगितली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय नाना. गुरुदेव दत्त. जय जय नाना. नाना. जय नाना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा